गोष्टीचं नाव भोपळ्यातली म्हातारी. एक होतं गाव. त्या गावात एक म्हातारी बाई राहत होती. अरे अंगावर मांस नाही अशी किडकिडीची. तिने आपल्या मुलीकडे दुसऱ्या गावाला जायचं ठरवलं. ती हळू चालत निघाली. वाटेत होतं एक जंगल. त्या जंगलात तिला भेटलं एक अस्वल. त्या अस्वल म्हणाला, म्हातारे कुठे चाललीस? तिने गुदगुदल्या गेला म्हातारीला. म्हणाला, म्हातारे मी तुला काढून टाकतो. म्हातारे म्हणाले, नको रे नको, मी मुलीच्या गावाला जाते. तिथे महिनाभर राहीन, पोटभर जेवीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्हाला खा. अस्वल म्हणाला, बर. त्यानंतर तिला भेटला एक वाघ. वाघ म्हणाला, म्हातारे कुठे चाललीस? मी तुला खातो. म्हातारी म्हणाली, वाघोबा मी मुलीकडे जाते. मुलीकडे जाईन, महिनाभर राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्ही मला खा. वाघ म्हणाला, बर. मोठी म्हातारी जाडजूड आपल्याला मिळणार, म्हणून तो निघून गेला. त्यानंतर भेटला तिला एक कोल्हा. म्हातारे कुठे चाललीस? मी तुला खाणार. म्हातारे म्हणाला, कोलोबा मुलीकडे जाईन, महिनाभर राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्ही मला खा. कोल्हा निघून गेला. म्हातारी मुलीकडे गेली, महिनाभर राहिली. मुलीने तिला भरपूर जेवायला घातलं, तूप रोटी घातली आणि म्हातारी खरोखर जाडजूड झाली. ती घरी परत यायला निघाली आणि मुलीला म्हणाली, मुली, मला जंगलात कितीतरी प्राणी दिसतात ग, ते मला खायला येणार आहेत. तर मुलीने केली एक युक्ती. तिने एक मोठा भोपळा आणला. तो सगळा आत त्यातला गर काढून घेतला आणि तो मोठा भोपळा रिकामा केला. आणि म्हातारीला म्हणे, आई तू या भोपळ्यात बस आणि हळू चालत जा. तुला कोणी भेटलं की म्हण, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक. पुन्हा म्हण बघू एकदा. मग म्हातारी म्हणाली, म्हातारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक. तो भोपळा असा मोठा. म्हातारी हळूहळू त्याच्यात बसून चालायला लागली. त्यानंतर भेटला तिला कोल्हा. अरे बापरे, कोण रे आलं? कोल्हा म्हणाला, ही म्हातारी तर नाही. म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक. आणि टुन ती चालायला लागली. तर कोल्हा घाबरला आणि निघून गेला. तिकडून आला वाघ. म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक. म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक. मग वाघ म्हणाला, छे ही काय म्हातारी दिसत नाही, म्हणून तो निघून गेला. तिकडून आलं अस्वल. अस्वल म्हणाला, अरे म्हातारी आली, तिचे पाय दिसतायत. तर तो म्हणाला, म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक,
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी हळूहळू 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 आपल्या गावाला गेली आणि तिला काहीही झालं नाही. तिला मुलीनी जी युक्ती सांगितली त्यामुळे म्हातारी वाचली. आमची गोष्ट संपून जाय. Sonic Octave, resounding success.